रोल. पंढरीचा वारकरी वारी चुको न देहरी असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच अनेक शतकांपासून वारकरी आळंदी आणि देहूमध्ये येत आहेत. काल देहूचं प्रस्थान झालं. आज आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान दुपारी 3 वाजता होणार आहे. मात्र यावेळेस वारकरी अनेक संख्येने इथं आले, मात्र इंद्रायणी तीरी अडकून राहिलेले आहेत. प्रशासनाने त्यांना आवाहन केलं की तुम्ही एकतर आळंदीच्या पुढून नाही तर पुण्यावरून या वारीमध्ये तुम्ही सामील व्हा. हे असं का झालं या संदर्भात आपण बोलतोय या मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर देखणे साहेबांशी. सर, काय अडचण झाली यावर्षी नेमकी आणि त्याच्यावर काय मार्ग काढलेला आहे? गेली 4-5 दिवस आपण सातत्याने पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण सगळ्या नद्या या पाण्याने ओसंडून वाहत आहेत. तीच अवस्था इंद्रायणी नदीची झालेली आहे. न भूतो न भविष्यती इतकं पाणी या इंद्रायणी नदीमधनं त्याचा विसर्ग होत आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीला येणारे 4ही महत्त्वाचे पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे काल थोडासा पाऊस ओसरलेला आहे. एखाद दुसरं पूल खुला होण्याची शक्यता आहे, पण 4-5 दिवस सातत्याने त्या ठिकाणी पाण्याचा मारा त्या पुलावरती झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही कमकुवतता आलेली नाही आहे ना, याचा थोडासा अभ्यास हे प्रशासन करतं आहे. त्या दृष्टिकोनातून सेफ्टीसाठी, सिक्युरिटीसाठी बाजूनी काही कठडे वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे. ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी ते सेफ्टी सिक्युरिटीचे कठडे काही बांधता येतील का काय याचंही थोडंसं नियोजन प्रशासनाच्या दृष्टीने चाललेलं आहे. आणि सकारात्मक पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं आपण जर का पूल ओपन झाले, खुले झाले, त्या दृष्टीने आपण पालखी सोहळा त्या पुलावरनं न्यायचा प्रयत्न या ठिकाणी करू. पण अजून प्रशासनाशी चर्चा करून, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय समन्वय बैठकीतूनच निर्माण होणार आहे. भावार्थ साहेब, आज पहाटेपासून वेगवेगळ्या विधी चालू असतील. आता दुपारी 3 वाजता आपण यावर्षी 1 तास बहुधा आधी प्रस्थान ठेवणार आहोत असं कळतं आहे, असं समजतं आहे. तर काय आज सकाळपासून काय काय विधी झाल्या आणि प्रस्थान कधी ठेवणार आहोत? आज सकाळपासनं सकाळी 4 वाजता घंटानाद झाला. त्याच्यानंतर 4:30 वाजता आपला सकाळची जी होमान अभिषेक आणि हे सगळे विधी असतात ते चालू झालेले आहेत. त्यानंतर आता कीर्तन पण उभं राहील आणि 2:30 वाजता आपण सगळ्या दिंड्या ज्या आहेत मानाच्या त्यांना आपण मंदिरामध्ये प्रवेश द्यायला सुरुवात करणार आहोत. 2 ते 2:30 या सुमारास आणि 3 वाजता बरोबर प्रस्थान सोडायला सुरुवात होईल. त्यानंतर या ठिकाणी आईबत बाबांची आरती होईल, संस्थांतर्फे आरती होईल आणि नंतर मंदिर प्रदक्षिणा करून प्रस्थान सोहळा जो नित्यनेमाने होत असतो परंपरेनुसार, त्या सगळ्या परंपरा आपण या ठिकाणी, ते सगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होऊन संध्याकाळी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास आपण समाज आरती आजोळ घरामध्ये पालखी विसावेल आणि त्या ठिकाणी समाज आरती होईल. किती साधारण वारकरी आपण मंदिरमध्ये बोलवले आहेत ज्यांचे सत्कार आपण करणार आहोत? 1660 असा काही आकडा मंदिर प्रशासनाकडून सांगितला गेलेला आहे. कोण कोण असणार आहे त्यामध्ये प्रमुख, असं काय? जे आपल्या मानाच्या दिंड्या आहेत त्या दृष्टिकोनातून 47 आणि काही त्यातल्याच उपदिंड्या म्हणजे 56 दिंड्या आहेत. त्या प्रत्येक दिंडीतलं पहिला आपण निर्णय पावसाचा विचार करून आणि संपूर्ण नदी आणि पूल बंद असल्यामुळे आपण प्रत्येक दिंडीतले 10-10 लोक असं आपण आत घेऊ असं म्हटलं होतं. पण थोडा पाऊस उसरला असल्यामुळे थोडंसं मंदिर प्रशासनाने विचार चालू आहे की आणखीन काही जास्त लोकांना आपल्याला जर का आत घेता आलं, 10च्या ऐवजी साधारण 25-30 लोकांना जर का घेता आलं तर आपण त्याचाही प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर जे मानकरी आहेत, जे फडकरी आहे, जे मानकरी आहेत, सेवेकरी आहेत, त्याच्यानंतर मंदिराचे जे विश्वस्त आहेत, नंतर शितोळे सरकार वगैरे हे जे सगळे सेवेकरी मानकरी आहेत यांना आपण आतमध्ये नारळ प्रसाद असं त्यांचे जे नियमाप्रमाणे आहेत त्यांना आपण आतमध्ये घेणार आहोत. माझ्याबरोबर मंदिराच्या विश्वस्ता वैशाली पवार मॅडम, रोहिणी पवार मॅडम सुद्धा आहेत. रोहिणी पवार ताई, तुमचं तरुण भारतमध्ये स्वागत आहे. ताई, सांगा की सध्या काय वातावरण आहे मंदिराच्या आतलं आणि विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत, त्यांची काय व्यवस्था आपल्या मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यांना तुम्ही काय आवाहन करता जे नदीच्या पलीकडे थांबलेले आहेत? खरं सांगायचं तर 1 महिन्यापासूनच आपण ही सगळी व्यवस्था सुरू केली होती. त्याच्यामध्ये सरकारने सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती आणि इथे मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात पिंक टॉयलेट्स असतील, वॉशरूम्स असतील हे ठेवले गेले होते. त्याप्रमाणेच आणखीन एक ऍडिशनल व्यवस्था अशी झाली होती की जर्मन हँगर जे आपण पालखी सोहळ्यामध्ये सर्व मुक्काम ठिकाणं आहेत तिथे लावतो, तर पहिल्यांदाच आळंदीमध्ये जर्मन हँगरची आम्ही मागणी केली होती आणि सरकारने ती मागणी देखील पूर्ण केली आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी जर्मन हँगर लावण्यात आलं. परंतु पावसाचा जोर इतका वाढला आणि अचानक जो पूर आला त्यामुळे तिथली जी व्यवस्था आहे ती थोडीशी कोलमडली
जे वॉशरूम्स होते किंवा जे पिंक टॉयलेट्स होते ते सुद्धा बऱ्यापैकी त्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळेच आम्ही प्रशासन आणि सरकार यांनी सगळ्यांनी की वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये असंही आवाहन केलं होतं. परंतु पावसाचा ओघ थोडा कमी झाल्या कारणाने आपणही वारकऱ्यांची संख्याही वाढवलेली आहे आणि महिलांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे. वारकरी येऊन दाखल झालेले आहेत. तर आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा आम्ही त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु माझं इतकंच आव्हान राहील सर्व महिला भगिनींना की ही सगळी आजची परिस्थिती पाहता जर थोडीफार व्यवस्था जर झाली नसेल तर तुम्ही कृपया करून लवकरात लवकर पुण्यामध्ये दाखल व्हावं आणि तिथून पालखी सोहळा जो आहे हा अनुभवावा. कारण पुण्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा ज्या आहेत त्या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये. इथे जागा कमी असल्या कारणाने आणि आळंदीमध्ये सगळीकडे पाणी असल्या कारणाने आपल्याला तेवढ्या दरवर्षी आपण जेवढ्या सुविधा देतो तितक्या देणं आम्हाला यावर्षी शक्य नाहीये. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद रोहिणीताई. तर आता आपण या संस्थानांशी बोललेलो आहोत. तर मित्र, असं म्हटलं जातं की वातावरण असेल किंवा निसर्ग जितका गंभीर असेल तितकाच वारकरी हा खंबीर आहे आणि ज्याच्या पाठीमागे विठ्ठल सखा आहे त्याला कुठलाही अडचण येणार नाही. आणि दरवर्षीप्रमाणे आनंदात आणि तितक्याच उत्साहामध्ये यंदाचा पालखी सोहळा सुद्धा प्रस्थान ठेवणार आहे, यात काहीही शंका नाही. म्हणूनच महाराष्ट्रातनं लाखो वारकरी कानाकोपऱ्यातनं आळंदीमध्ये जमा झालेले आहेत. तर विठ्ठलाचं नाव घेऊयात, हरिनाम करूयात आणि इथून प्रस्थानासाठी आपण तयार होऊयात. दीपक होमकर, तरुण भारत, आळंदी.